आज आपण मस्टबद्दल माहिती बघणार आहोत। मस्ट म्हणजेच एखादी गोष्ट करायलाच पाहिजे। आपण जनरली बोलताना म्हणतो की मस्ट आहे, ते मस्ट आहे म्हणजे ते एक इम्पॉर्टंट आहे, तेव्हा आपण ते काय म्हणतो की ते करायला पाहिजे। मस्ट सोबत आपण नेहमी V1च यूज करत असतो, कारण मस्ट हे हेल्पिंग व्हर्ब ॲज अ हेल्पिंग व्हर्ब म्हणून इथं आपण यूज करणार आहोत। आता याचं मराठीमध्ये जे सेंटेन्स आहे की तू गावाला जायलाच पाहिजे, तर हे कसं म्हणणार आपण। आणि लक्षात ठेवायचे की मस्ट हे जे असतं तर याच्या खाली स्टार करून ठेवायचे की हे करायलाच पाहिजे, एखादी गोष्ट ती इम्पॉर्टंट आहे आणि ती करायला पाहिजे म्हणून मस्ट यूज केलं जातं। तर ते मस्ट प्लस V1 यूज करणार आहोत आपण। तर तू गावाला जायलाच पाहिजे, काय आलं शेवटी च आलेलं आहे बघा। तर या च ला जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा ते मस्ट यूज करायचं आहे। तर कसं इथं बघा, यू मस्ट गो टू व्हिलेज किंवा सिटी, जे काय असेल ते आपल्याला जे म्हणायचे ते व्हिलेज। तिने अभ्यास करायलाच पाहिजे, तीसाठी आपण यूज करणार आहे शी मस्ट स्टडी हार्ड, तिने अभ्यास करायलाच पाहिजे। तू डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, तर हे कसं म्हणणार, यू मस्ट गो टू डॉक्टर। त्यांनी नवीन घर घ्यायलाच पाहिजे। आता घेण्यासाठी इथं आपण काय म्हणणार आहे, बाय। त्यांच्यासाठी आपण यूज करणार आहोत दे मस्ट बाय न्यू हाऊस किंवा होम, दोन्ही पण यूज करू शकतो आपण इथे। रामने तुला बोलवायलाच पाहिजे, च बघा प्रत्येक ठिकाणी च आलेला आहे। राम मस्ट, आता इथं काय येणार आहे, कॉल येणार आहे। कॉल म्हणजे बोलवणे। राम मस्ट कॉल यू म्हणजे इथं तुला। त्यांनी शिक्षा करायलाच पाहिजे, त्यांच्यासाठी इथे यूज होणार आहे दे मस्ट पनिश। त्यांनी काय करायला पाहिजे, दे मस्ट पनिश, त्यांनी शिक्षा करायलाच पाहिजे। पनिश म्हणजे काय, शिक्षा। आपण शाळेत जायलाच पाहिजे, वी मस्ट गो टू स्कूल। तिने मीटिंगला हजर राहिलाच पाहिजे, तिच्यासाठी यूज करणार आहोत आपण शी मस्ट हजर राहणे, प्रेझेंट पण म्हणू शकतो किंवा अटेंड पण म्हणू शकतो, अटेंड मीटिंग। तू शब्द पाठ करायलाच पाहिजे, यू मस्ट रिसाइट वर्ड्स। तू शब्द पाठ करायलाच पाहिजे, इथं मस्ट आहे बघा, प्रत्येक सेंटेन्समध्ये च विचारलेलं आहे। तर याचं जे आहे तर हे जेव्हा च लागतं तेव्हा मस्ट यूज केलं जातं। आणि या पद्धतीने आपण सेंटेन्स मराठी आणि इंग्लिशमध्ये सांगू शकतो।